असे मस्त आपले लाडू तयार झालेले आहेत। नवरात्रीचे उपवास चालू आहेत तर तुम्ही ह्या उपवासाला सुद्धा नक्की करा लाडू। खूप छान लागतात, करायला सुद्धा खूप सोपे आहेत आणि पौष्टिक सुद्धा आहेत। तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत गूळ शेंगदाण्याचे लाडू। तर त्यासाठी मी इथं मीडियम साईजच्या वाटीने 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। वजनाने 300 ग्रॅम शेंगदाणे आहेत आणि त्याच वाटीने मी 2 वाट्या बारीक चिरून गूळ घेतलेला आहे। मी सम प्रमाणातच गूळ घेतलेला आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता गूळ। आता सुरुवातीला आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। मी इथे एक कढई घेतलेली आहे, जाडबुडाचीच कढई घेतलेली आहे। तर यामध्ये आपल्याला काही शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। आता गॅस आपल्याला एकदम मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। फुल गॅसवर अजिबात शेंगदाणे आपल्याला भाजायचे नाहीत। फुल गॅसवर जर शेंगदाणे भाजले तर ते वरून भाजले जातात आणि आतून कच्चे राहतात हे शेंगदाणे। त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरच हे व्यवस्थित असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। पाच ते 6 मिनिट मी हे शेंगदाणे मीडियम गॅसवर भाजून घेतलेले आहेत। तर आपल्याला शेंगदाणे भाजायची जास्त घाई करायची नाही। फुल गॅसवर मीडियम गॅसवरच मी 5 ते 6 मिनिट हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। फुल गॅसवर 2 ते 3 मिनिटात हे शेंगदाणे भाजू शकतात, पण त्याचे लाडू एवढे टेस्टी लागत नाहीत। तर आपण मीडियम गॅसवरच हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। 5 ते 6 मिनिट व्यवस्थित आपले शेंगदाणे भाजलेले आहेत। असे खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। आता आपण हे काढून याला पूर्णपणे थंड करून घेऊया, एका ताटात काढून घेऊया हे शेंगदाणे। शेंगदाणे आपले पूर्णपणे थंड झालेले आहेत। थंड झाल्याशिवाय आपल्याला हे बारीक करायचे नाहीत मिक्सरमध्ये। गरम शेंगदाणे आपल्याला अजिबात काढायचे नाहीत मिक्सरमधून। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थंड झाल्यानंतर अशा प्रकारे साल काढून घेऊ शकता, पटकन साल निघते। पण मी सालीसकटच मी मिक्सरमधून शेंगदाणे काढणार आहे। तर आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, एकदम बारीक नाही शेंगदाणे करायचे। तर आता आपल्याला हे अर्धे अर्धे करून हे शेंगदाणे व्यवस्थित मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत। अगोदर आपल्याला अर्धे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे अर्धे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता थोडेसे जाडसरच काढून घेतलेले आहेत। आता बाकी राहिलेले सुद्धा आपल्याला अर्धे अशा प्रकारेच काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी शेंगदाणे काढून घेतलेले आहेत। तर यामध्ये आता आपल्याला चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे। आता व्यवस्थित आपल्याला हे गूळ मिक्स करून घ्यायचा आहे। आपण गूळ जरी चिरून घेतला असला तरी यामध्ये थोडे थोडे खडे राहतात, त्यामुळे आपल्याला मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। ऑन ऑफ करत करत आपल्याला जास्त पण बारीक नाही करायचं। आता यामधलं अर्ध मिश्रण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। अर्धा आपल्याला नंतर काढायचं आहे। अशा प्रकारे मी गूळ घातल्यानंतर हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। असं आपलं मिश्रण थोडंसं ओलसर झालेलं आहे। आता आपल्याला एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। तर राहिलेलं मिश्रणसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं मिश्रण झालेलं आहे असं ओलसर। गुळामुळं मिश्रण आपलं ओलसर होतं आणि शेंगदाण्याला सुद्धा थोडंसं असं तेल सुटतं, त्यामुळं असं मिश्रण आपलं लाडू बांधण्यासारखं झालेलं आहे। यामध्ये तूप वगैरे घालायची आपल्याला गरज नाही। तूप जरी घातलं तर 15 ते 20 दिवसात हे लाडू खवट होतात, थोडासा वास येतो। आणि तुम्ही बिगर तुपाचे जर बनवले तर हे 2 ते 3 महिने लाडू आरामशीर टिकतात। तर आता आपण याचे लाडू बांधून घेऊया।
मीडियम साईजचे आपल्याला याचे लाडू बांधायचे आहेत. जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही आहे. नवरात्रीचे उपवास चालू आहेत. तुम्ही हे उपवासाला सुद्धा खाऊ शकता. लहानापासून मोठ्यापर्यंत हे लाडू पौष्टिक राहतात. तुम्ही दररोज एक सकाळी लाडू जरी खाल्ला तर तुम्हाला लवकर भूक लागणार नाही. आणि लहान मुलांसाठी सुद्धा हे खूप पौष्टिक लाडू आहेत. लहान मुलांना जरी एक दररोज लाडू दिला तर हे पोटभरीचा नाश्ता आहे. अशा प्रकारे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. सगळे असे सहज लाडू वळल्या जातात. यामध्ये तूप घालायची सुद्धा आपल्याला गरज पडलेली नाही आहे. असे मस्त लाडू झालेले आहेत आपले. बाकीसुद्धा आपण अशा प्रकारेच लाडू बांधून घेऊया. मस्त लाडू झालेले आहेत आपले. खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात आणि पौष्टिक सुद्धा राहतात. करायला सुद्धा फार सोपे आहेत. अगदी 2 जिन्नसमध्येच हे लाडू बनवून तयार होतात. मस्त लाडू झालेले आहेत आपले. तुम्ही बघू शकता झटपट असे आपले गूळ शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत. खायला खूप टेस्टी लागतात आणि पौष्टिक सुद्धा आहेत. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.